नमस्कार मैत्रिणींनो, सखी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की बऱ्याचशा गृहिणींना एकटेपणा का जाणवतो, त्यावर उपायसुद्धा आहे. मैत्रिणींनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की आपण घरात सगळे जण आहे तरी पण आपल्या मनाला एकटं एकटं वाटते. आपण सगळ्यांसाठी दिवसभर धावत असतो, दिवसभर कामं करतो, त्यांच्या खाण्याची सोय, पिण्याची सोय, त्यांच्या सगळं आपण पूर्ण म्हणजे जबाबदारीच घेतल्यासारखी घेतो त्यांची. आणि आपल्याला विचारायला त्यांच्याकडे थोडासुद्धा वेळ नसतो की तू कशी आहे, तुला थकल्यासारखं वाटते का, तू खूप कामं केले आहेस, असं म्हणतही नाही कोणी. बाईची जात दिवसभर घर, कुटुंब, मुलं याच्यासाठीच इतकी धडपड करत असते. त्यांना काहीच कमी नाही पडलं पाहिजे, त्यांना सर्व वेळेवर मिळालं पाहिजे, त्यांना सर्व हातात मिळालं पाहिजे, त्यांची काहीच तक्रार नसली पाहिजे. ह्या सर्वांच्या धावपळीत ती स्वतःला विसरूनच जाते. स्वतःचा विचार करायला, स्वतःच्या खुशीचा विचार करायला तिला काही मिनिटेसुद्धा वेळ नसतो आणि ती त्यामुळे पूर्णपणे थकून जाते. आणि ती सर्वात जास्त कशाने थकते माहीत आहे का? तिला कोणी असं सुद्धा म्हणत नाही की किती काम करतेस गं तू थोडी लक्ष दे ना स्वतःकडे, तू जेवण केलं का, तू किती जेवण केलं, काय केलं, काहीच लक्ष देत नाही कोणी. कोणाला काही वेळ नसते. तिच्या कामाची कोणाला जाणीवसुद्धा नसते. त्यांना वाटते की हे हिचं कर्तव्यच आहे. कोणीच कौतुक करत नाही तिच्या कामाचं. त्यामुळे तिला खूप दुखावल्यासारखं वाटते. थोडंसं जरी कोणी असं म्हटलं ना की छान केलंस, छान झालंस, तू खूप चांगलं काम करतेस, तू आमचं किती सेवा करतेस, असं म्हटल्यानेच तिचा थकवा दूर होतो. पण ही फक्त एक अपेक्षाच आहे आणि अपेक्षा ही पूर्ण होतच नाही. असं म्हणायला कोणी तयारच नसते. थोडंसं कौतुक केलं की स्त्रीचा थकवा निघून जातो. तर तिचं कोणी कौतुक नाही करत, त्याच्यामुळं तिला खूप दुखावल्यासारखं होते आणि त्यामुळे तिला एकटेपणा येतो. आपल्या मनात काय आहे ते व्यक्त करता आलं पाहिजे. पूर्णपणे नाही, पण आपलं मन हलकं होईल एवढं तरी व्यक्त होता आलं पाहिजे. अनेक महिला दुःख, राग, चिंता कुणालाच सांगत नाही, कुणाजवळ व्यक्त करत नाही आणि मग त्याचं रूपांतर एकटेपणात होते. आई, सून, पत्नी या सर्व भूमिका निभवता ती स्वतःलाच विसरली आहे. पण स्वतःच्या आवडीनिवडी खूप महत्त्वाच्या आहे. स्वतःची स्वप्न, स्वतःची इच्छा, आकांक्षा, आवडीनिवडी हे सगळं जोडीला मिळालं आहे. तर मग का नाही एकटेपणा येणार? मैत्रिणींनो, आता बदलायलाच पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं की रोज कमीत कमी 15 मिनिटे तरी स्वतःसाठी काढायची आहे. वेळातला वेळ काढून फक्त स्वतःसाठी, त्यात कोणीच नाही, फक्त स्वतःच्या खुशीसाठी, आनंदासाठी 15 मिनिट वेळ द्यायचा. रोज फिरायला जायचं, मैत्रिणींशी गप्पा मारायच्या, ज्यांच्याशी बोलल्याने आपल्याला हलकं वाटते, चांगलं वाटते त्यांच्याशी बोलायचं. भजन किंवा गाणे, संगीत ऐकायचं, पुस्तके वाचायचे, काही लिहायचं. खूप छान वाटते. स्वतःवर प्रेम करायचं. आपला काही छंद असेल तर त्या छंद जोपासायचा. जे काही आवडत असेल ते करायचं आणि स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःची काळजी घ्यायची. सर्व गोष्टी निभवता सर्व कामं करता स्वतःला पण भरपूर टाईम द्यायचा आणि जास्तीत जास्त खुश राहण्याचा प्रयत्न करायचा. खुशीने एखाद्या दिवशी खूप कामाचा कंटाळा आला तर हळूहळू जेव्हा मन होईल तेव्हा कामं करायची. त्या दिवशी शॉर्टकट कामं करायची. मूडनुसार वागायचं. नाही होत कधी मूड, एखाद्या दिवशी नुसतंच बसावंच वाटते, कामं करायची इच्छाच होत नाही,
तर त्या दिवशी राहू द्यायचं. थोडा वेळ बसलं, आराम केला, नंतर कामाला सुरुवात केली तरी होते कामं. तेव्हा एक वेगळाच कामाला आपलं जेव्हा आपण एखादं काम पाहतो, ते भांडे पडलेले असते बेसिनमध्ये खूप वेळपासून, आपल्याला खूप टेन्शन येते त्याचं, एवढे मोठे भांडे पडू नये, एवढे मोठे, पण आपलं मनच करत नाही ते घासायला जायचं. तर थोडा वेळ थांबून जायचं, थोडासा आराम करायचा, नंतर घासायचा. एक वेगळीच एनर्जी येते. मी हे स्वतःच अनुभवलं. माझा गॅस ओटा एवढा खराब होता आणि मलासुद्धा खूप कंटाळा आला होता गॅस ओटा आवरायचा. म्हणून मी व्हिडिओ लावून दिला आणि म्हटलं चला आज आपल्या भावनाच व्यक्त करूया. तर मी आज तेच केलं आणि बघता बघता माझा आनंदाने मी हा गॅस ओटा क्लीन केला, भांडे पण घासून झाले आणि मला हलकं पण वाटत आहे. तर आपले छंद जोपासायलाच पाहिजे. आपल्या आवडीनिवडीनुसारच काम केलं पाहिजे. आपला नाही मूड होत तर राहू द्यायचं काम आणि जेव्हा मूड होईल तेव्हा करायचं. मी आधी म्हणजे मला खूप कामं असायचे आणि कामापेक्षा मला त्या कामाचं टेन्शन जास्त येत होतं. दिवसभर असे कामं करत राहायची, कामं पुरायचे आणि जेव्हा मग दुपारी मी सगळे कामं करून घ्यायची, सकाळी स्वयंपाक वगैरे, नाश्ता वगैरे, आणि दुपारी कामं करायची. आणि संध्याकाळी जेव्हा सर्वजण घरी यायचे, शाळेतून मुलं घरी यायची, ऑफिसमधून नवरा घरी यायचा आणि नेमकं तेव्हा मी इतकी थकलेली असायची की माझा चेहरा पूर्ण असा, म्हणजे मला असं कोणी साधं असं, मी साधंही जरी बोलली तर कोणाला असं वाटायचं होतं आम्ही आताच आलो आणि ही रागवून बोलते, असं होत होतं माझं. पूर्ण थकल्यासारखे होऊन जात होती. मैत्रिणीनं थोडा बदल केला आता. आता मी कामाचं असं खूप टेन्शन नाही घेत. टेन्शन न घेता कामं खूप चांगली होतात. आपण आधीच टेन्शन घेतो कामाचं, त्याच्यामुळं ताण येतो कामाचा. आपण खुश असलो तर आपण कुटुंबालासुद्धा खुश ठेवू शकतो. त्याच्यामुळं स्वतःला खुश ठेवा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी टाईम द्या. मी जी चूक केली ती माझ्यासारख्या बऱ्याच महिला असतील त्यांनीसुद्धा ही चूक केली आहे की घरातल्या सर्व कामाची जबाबदारी स्वतः एकटीनेच घेतली आहे. पण मी मानते की हे खूप चुकीचं आहे. प्रत्येकाला सवय लावायला पाहिजे. घरातील मंडळींनी स्वतःची कामे स्वतः केली पाहिजे. पण ते लोकांना सवय पडून गेली की एक ग्लास पाणी दे, चहा आण. हे खरंच चुकीचं आहे. बाथरूममध्ये टॉवेल नेऊन ठेव. ते स्वतः पण नेऊ शकते ना, ते तिथूनच जातात ना. पण आपण ती सवय लावलेली आहे. आपल्याला वाटते आपण हे सगळं केलं तर हे आपले कौतुक करतील. ते आपलं कधीच कौतुक करणार नाही. त्यामुळे त्यांना सवय लावा. तुमचा टॉवेल तुम्ही घेऊन जा, तुमचं तुम्ही पहा. छोटे छोटे कामं स्वतःची स्वतःच केली पाहिजे. आपली तब्येत बरी असते तेव्हा ते ठीक आहे, पण जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी खूप चिडचिडपणा आणतो. कारण त्या लोकांना नाही समजत की आपण आजारी आहोत. आजारी असलं चांगलं असलं त्यांना फरक पडत नाही. त्यांना सवय पडलेली असते की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला टॉवेल नेऊन ठेव. तर त्यांना नाही, आपण मग आपला चिडून आवाज निघाला की त्यांना आपल्यापेक्षा जास्त चिडचिडपणा होते आणि त्यांना आपलं नाटक वाटते. त्यांना वाटते हिच्या जीवावर आलं, हे बदलली. पण तसं नसते. जेव्हा आपल्याला बरं वाटते तेव्हा आपणच करतो. मी हे खूपदा अनुभवलं आहे की जेव्हा जेव्हा मी आजारी पडते, मला तर चिडचिड होतेच माझ्याकडून. आजारपणामध्ये आपली ताकदच नाही चालत, एनर्जी पूर्ण डाऊन होऊन जाते. पण घरातले लोक नाही समजत. त्यांना अपेक्षा असतेच आपल्याकडून की हिने केलंच पाहिजे. तरी पण सर्वच गृहिणींना आजारपणात पण कामं करावीच लागते. मी स्वतः माझ्या आजारपणात काहीही असो, किती ताप असो, काही असो, आपल्याला माहीत असते की आपल्यालाच करायचं आहे आणि आपण करतोच आजारपणात. पण चिडचिड मात्र होते. कारण की आजारपणात तर आपलं वाटते ना आपल्याला की थोडंसं तरी यांनी स्वतःचं स्वतः केलं पाहिजे. पण तेव्हा त्यांना अपेक्षा असतेच आपल्याकडनं की नाही, हिनं आणून दिलं पाहिजे, हिनं वाढवून दिलं पाहिजे, वाढणं केले पाहिजे आपले जेवण होईपर्यंत. ह्या सर्व अपेक्षा त्या आपल्या आजारपणातसुद्धा त्यांना अपेक्षाच असते.
त्याच्यामुळं आपण आधीपासून ही सवय त्यांना लावायलाच पाहिजे. स्वतःचे कामं स्वतः करायची. मुलांना तर आवर्जून सवय लावायला पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे ते, कारण मुलांना तशीच सवय पडते आणि आपली कवडीची किंमत राहत नाही. आपण थोडं चिडचिड केलं की मुलं आपल्यासोबत बोलतही नाही. त्यांना आपला राग येते. इतकी खराब कंडिशन असते बाईची. म्हणूनच स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत करा, स्वतःच्या आवडी काय आहे आवड पूर्ण करायचा प्रयत्न करा. स्वतःसाठी भरपूर वेळ द्या, स्वतःसाठी जगा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची किंमत ओळखा. आपण स्वतः खुश असलो तर आपण दुसऱ्यांनाही खुश ठेवू शकतो. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, तुम्ही फक्त गृहिणी नाही, संपूर्ण घराचा आधार आहे. तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही दुसऱ्यांनाही आनंदी ठेवू शकाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.